मग काय करायचं? घरात म्हणतात की पुरे बाई तुझं काम घरात राहा पुरे आणि उत्तम प्रकारे शेती कर आणि भाकरी भाजून घाल तिकडं. नकोच ती आम्हाला रोजगार हमी, नुसती रोजगाराची हमी आहे आणि त्याला काहीच गॅरंटी नाही. मित्रांनो नमस्कार, मी ऍडव्होकेट संतोष मळवीकर आणि मी आता आहे चंदगड पंचायत समितीच्या समोर. एक मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. महाराष्ट्रासोबत आहेत माझ्या चंदगड तालुक्यातील रोजगार सेवक, ज्यांची शासनाने नेमणूक केली खरी. गेले कित्येक दिवस ते आंदोलनामध्ये आहेत आणि हे आंदोलन फक्त चंदगड तालुका पुरताच मर्यादित नाही, तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. मात्र दुर्दैवी असं हे आंदोलन एवढे दिवस चालू असताना देखील कुणीही त्याची दखल घेतलेली पण त्यांना अजून सरकार काय मानधन देण्याचा किंवा त्यांच्या पोटापाण्याची सोय केलेली आजपर्यंत केलेली नाही. आणि शेतकऱ्यांची एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांना लाभ मिळतोय तसा पण रोजगार सेवकला पण लाभ मिळावा आणि आम्ही जे काम करतोय त्यांचा आम्हाला मोबदला मिळावा, एवढीच आमची प्रामाणिकपणे कळकळीची विनंती आहे. रोजगार सेवकाचं मरण आहे खरं सांगायचं तर. रोजगार सेवक हा त्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतामध्ये त्यांच्या प्रत्येक कामाची नोंद ऑनलाईनची असेल किंवा त्यांचा जिओ टॅग असेल किंवा त्यांचा केवायसी असेल, प्रत्येक गोष्टीचं मस्टर पासून ते त्यांचं पेमेंट करेपर्यंत रोजगार सेवक ऑनलाईन मध्ये काम करत असतो. पण आज त्या रोजगार सेवकाला त्याच्या कामाच्या योग्यतेने पेमेंट नाही त्याचं मानधनही वेळेत मिळत नाही. माझे 18 महिने झाले आम्हाला अजूनपर्यंत उपाशी ठेवलेला आहे. आज या कुठेतरी लागू व्हा यासाठी आम्ही म्हणजे तुम्हाला 18 महिने पगार नाहीये? नाही पगार. 18 महिने तुम्ही काम तसंच करायला? तसंच करायलो, आमच्या सो खर्चातच करायलो. पूर्ण त्या मानधनावरती आमचं आतापर्यंत काम चालू आहे आणि हे मानधन आमच्या फक्त प्रवास खर्चालाच आजपर्यंत जात आहे. या मानधनाचे म्हणजे घरातले म्हणजे जे आमच्या सो खर्चाचे पैसे असतात, म्हणजे शेतीबाडीतून जे निर्माण झालेले रक्कम आहे त्याच्यातले वापरून आमचं काम चालू आहे आतापर्यंत. आणि ह्या शासनाने दखल घ्यावी अशा माझ्या बाजूतून विनंती आहे. आम्ही 18 महिने पगार नाही, 2000 रुपये फक्त प्रवासाला मिळतात, ते देखील मिळत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मानधन मिळतंय ते कट्टाकट्टी जर 4-5 महिन्याचं मिळालं तर 15 ते 20 हजार रुपये. फक्त विचार करा की आम्ही जेव्हा रोजगार सेवक म्हणून त्यांना आम्ही नावं ठेवतोय, गाव लेवलला प्रश्न विचारतोय, तुम्ही काय करताय, ह्याच्यापेक्षा शासनानं हा विचार करायला पाहिजे होता आम्ही त्यांना काय देतोय. खरंच लाज वाटते. 18 महिने जर पगार नसतील आणि तरी देखील हे रोजगार सेवक रात्रंदिवस कष्ट करतायत, राबतायत. त्या रोजगार सेवकांना सॅल्यूट.